बेल वाजते, दार उघडायला नको का? मी दरवाजा उघडायला गेलो की ते भाडेकरू आरोपी सारखे समोर उभे राहणार. मग तो माफीनाम्याचा कार्यक्रम सुरू होणार आणि मग शेवटी तूच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार. कळलं कळलं, मी उघडते दार. या. त्याला म्हणावं घराची चावी दिलेली आहे, आम्ही आलो आहोत अशी सूचना करायला दाराची बेल वाजवू नये. काका सॉरी, आज सकाळी खूप घाईत निघालो त्यामुळे मग विसरलो आम्ही. अगं सॉरी कशाला? सकाळी तुमची किती घाई झाली हे सगळ्यांनी बघितलंय. काय ग, ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे ना? हो. कुमू काहीच म्हणाली नाही? कशाला काय म्हणेल कुमू? काय माझ्यामुळे खूप मोठं संकट टळलंय. मी तिच्याशी बोललो म्हणून तिचा विश्वास बसला, नाही तिला संशय आला असता. म्हणजे त्या सगळ्यात मला जरा खोटं बोलावं लागलं. सांग भाडेकरूंना सांग, आज माझ्यामुळे वाचलात. दरवेळेला नाही होणारच. आधीही सांगितलेलं आहे, आताही सांगतोय. काय चाललंय? माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं. तुम्हाला माहितीये का तुम्ही काय केलेत ते? काकू प्लीज. काय केलं मी? काही नाही. हे बघा, हे मला कळायला हवं. मला जर आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं असेल तर माझ्यावर काय आरोप आहे हे कळायलाच हवं. हो आता राहू दे, उगीच आवाज चढवू नका. अण्णा बाहेर येतील ना. औषध घेतलंय त्यांनी. बरोबर. नाही पण मला कळायला हवं. खरंच काही नाही काका. हे बघा, यापुढे मला खोटं बोललेलं अजिबात सहन होणार नाही. मी आधीच सांगतोय. ए सांग भाडेकरूंना सांगते. आता जाऊ दे ना. आज मला खरं काय ते कळल्याशिवाय मी अन्नाचं कण पण नाही खाणार. काका प्लीज. ऍक्च्युली काका, आज आऊ इथे आल्या होत्या, त्यांना आदितीची काळजी वाटते म्हणून. म्हणजे ते आदितीच्या आयुष्याचं विचारलं, नवऱ्याबद्दल वगैरे विचारलं. ते त्याच्या मागे वेगळंच कारण आहे. त्याला कारण सांगायला सांग. हो काका, तेच सांगतोय. ऍक्च्युली आऊ अविनाश सर आणि आदितीचं लग्न जुळवण्याचा विचार करत आहे.